नमन. बोला श्री गणपती गजानन महाराज. श्री कमलादित्या देवी आई चंडिका माते की जय. काळ मृदुंग वाजला रंगभूमीला. नमन हे नटेश्वराला. काळ मृदुंग वाजला रंगभूमीला. नमन हे नटेश्वराला.
सादर करतोय माझ्या नवलाय माते स्तवन. माझी नवलाई माऊली ही मंडळ करवाडीची सावली. माझी नवलाई माऊली ही मंडळ करवाडीची सावली. माझी गलाय पावली आज गे गावाची मालकी. माझी गलाय पावली आज गे गावाची मालकी. माझी
मी तुझ्या प्रसन्न झालोय. काय पाहिजे तू वर मागून घे. हे सूर्य नारायण, हे भास्कर, तू जर मला प्रसन्न झाला असशील तर मला अमरत्व दे. हे सिद्धू, तू अमरत्व मागतोस करे. जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. तथापि सगळे असलेले देव योनी, मनुष्य, श्वापदे, नाम यांच्यापासून किंवा दिवसा, रात्री, पहाटे, सायंकाळी, इतक्या काळी, इतक्या वेळी तुला मृत्यू येणार नाही. मी तुला अमृताचे भोजन देतो. हे सिंधू, हे अमृत जोपर्यंत तुझ्या उदरात धारण करशील तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही. तथास्तु. पाणी जात आणि सागरापासून जाते उत्पत्ती आणि त्या सूर्यनारायणाकडून अमरत्व. दैत्य सम्राट सिंधू. देव आणि दानव यांच्यामध्ये नेहमी युद्ध होते, पण हार मात्र या दानवाची होती. पण आता नाही. हे सारं त्रिखंड माझ्या स्वाधीन करायचं, माझा. पण काय करावं? प्रथम कोणावर स्वारी हे काही सुचत नाही. नारायण हा करता देवांचा दोष. सप्तपदार दमन करणारा नारद आज आपल्या दिशेने येत आहे. याची थोडा वेळ वाट पाहिलीच पाहिजे. सूर्य देवाने दिले वरदान. सूर्य देवाने दिले वरदान. सिंधू दैत्याला
तुमच्या येण्यानं आज मी धन्य झालोय. नारायण नारायण. कोण सिंधू दैत्य? तू अगदी आज आनंदी आनंदात दिसत आहे. हे मुनिवर्य, त्या सूर्य नारायणाची मी तपश्चर्या केली आणि त्याच्याकडून अमरत्व प्राप्त केलंय. अमरत्व पण काय करावं हे काही सुचत नाही. नारायण नारायण. सिंधू दैत्य विचार कसला करतो? म्हणजे देवांचा राजा इंद्र फार पराक्रमी आहे. होय. तेव्हा प्रथम इंद्रपुरी स्वारी करून इंद्र देवांचं राज्य हस्तगत करून दे. वा! अति सुंदर अशी कल्पना केली. हे नारद, ती अमरावती माझ्या स्वाधीन करतो. ठीक आहे. चला तर कळीचे साधन तरी मिळालेच आहे. हीच बातमी देवांचा राजा इंद्र यांना सांगितलीच पाहिजे. येतो आहे. नारायण. हे देवांचा राजा देवेंद्र. आलं लक्षात. आपल्या ते जोडीदार हे चंडा मुंडा अजिरो. सांगण्याप्रमाणे प्रथम या अमरावतीवर स्वारी केली पाहिजे. या अमरावती आपला स्वाधीन आणि आपला सम्राट. चला, या अमरावती आपल्या स्वाधीन. चला तर. अनेक मानव जन्माला आले. अनेक देव देवता सुद्धा माझ्या अमरावतीमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात. अशी माझ्या अमरावतीत हो आणि या अमरावतीला मी माझ्या देवराज इंद्र या स्वर्ग सुखाचा आनंद घेतोय. या स्वर्ग सुखाचा आनंद घेतोय. नारायण नारायण. भक्ती वाचूनी मुक्तीची मद जडली रे व्याधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मद जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मद जडली रे व्याधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मद जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. विठ्ठला
अमरावतीत या त्रिपुरामध्ये काहीतरी अगणित घटना घडली हे तेव्हा सत्य आहे. तेव्हा अग्निवरच्या या साऱ्या सृष्टीतील समालोचन कथन करावं म्हणजे नारायण नारायण कसं सांगू इंद्रदेवा. सूर्यदेवांच्या वरप्राप्तीमुळे सिंधू दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याच्या मनात असुरी लालसा प्रकट होऊन तो आपल्या शास्त्री भटनाची वल्गना करतोय आणि थोड्याच वेळाने तो आपल्या बाजूने चाल करणार आहे. ते आपण सावत्र म्हटलं. मुनिवर्या, तो सिंधू किती महाबळ योद्धा असला तरी योग्य वेळेतात त्याचा विनाशा निश्चित आहे. तेव्हा मुनिवर्या, आपण चिंता करण्यात काहीच कारण नाही. ठीक आहे इंद्रदेवा, सांभाळा आपली इंद्रपुरी. येतो मी आहे. ही काय ती अमरावती, हे देवेंद्र सावधान. हा सिंधू तुझ्यावर आक्रमण करतोय. तुझ्या देवांचा राजा देवेंद्र. सूर्यनारायणाकडून अमरत्व प्राप्त करणार दैत्य सम्राट ही अमरावती हस्तगत करण्यास सज्ज झालाय. एवढा अहंकारी उन्मत्त नकोस. जे इंद्राचं सांगणं ठाऊक नाही ते तीच कुणी निवडून राजा इंद्र आणि माझ्याशी बरोबरी करणारा या साऱ्या त्रिभुवनामध्ये एकही योद्धा समर्थ नाही. म्हणूनच सांगतो, अमरावतीला नाश कुणी इंद्र देवा शरणी तुझं रक्षण करण्यास समर्थ आहे. हे देवेंद्र या अमरावतीचा तो अधिपती शोभत नाही असेल मग तर चला हे सिंधू, तर करियस इंद्र देवाशी बरोबरी म्हणजे हे चंडामुंडा, हे इंद्र देवाच्या मार्गातून बाजूला व्हा. नाहीतर तुमच्या अंगात घमेल असेल तर खरं इंद्राशी बरोबरी म्हणजे हवा. ओ चंडू, ओ मुंडा.
इथं भूमी सुरू पाहिजे ही अमरावती माझ्या स्वाधीनता तर उतर. माझ्याशी बरोबरी करणे एक वेळेचा समर्थ नाही. हे हा सिंधू हॅलो हॅलो रसिक जनांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक, रसिक जनांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक राज केदार आणि पण्या माईन, राज केदार आणि पण्या माईन यांच्याकडून आताच्या सिंधू आणि इंद्रदेवांच्या लढाईसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की हे युद्ध पुन्हा एकदा व्हावं, म्हणजे वन्स मोर, आणि त्यांच्यासाठी देतोय वन्स मोर. दैत्याचं साम्राज्य.
परमपिता ब्रह्मदेवा आपल्या चरणी वंदन असो. कसं सांगू परमपिता ब्रह्मदेवा, सूर्यदेवांच्या वरप्राप्तीमुळे तो सिंधू दैत्य फार उन्मत्त झाला आहे. खुद्द स्वर्गावर स्वारी करून इंद्राचरी त्रस्त केला आहे आणि आता थोड्याच वेळाने तो आपल्या बाजूने चाल करणार आहे. ते आपण सावत्र म्हटलं, येतो मी. हेच काय ते ब्रह्माचा सत्य लोक, हेच काय ते ब्रह्माचा सत्य लोक. हे ब्रह्मदेवा, हे ब्रह्मदेवा, सांभाळ तुझं ते सत्य लोक. ही सृष्टी निर्माण करू तुम्ही देवा नाही. आम्हा दानावर अन्याय केला, त्याच्या आमच्या वाट्याला आलं, ते हिरावून घेतला, पण आता नाही. हे सिंधू, तू सूर्य देवाच्या वराने फार उन्मत्त झालाय त्या सर्व नष्ट करण्यासाठी. हा उल्लेख पण हे ब्रह्म ऐकत कर. तुझे हे सत्य लोक माझ्यात स्वाधीन कर. जागा तुम्हाला असेल तर भिडा संसार संसार. सुस्वागतम, सुस्वागतम. सादर करीत आहोत सिंधू दैत्याचा वध. त्या सिंधूने इंद्राच्या अमरावती हस्तगत केली आणि त्याचबरोबर असं आक्रमण केले ते ब्रह्माच्या सत्य लोकावरती. आणि या समार युद्ध भूमीवर सृष्टीचा पालक, सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव आणि असुर सम्राट सिंधू यांचं घनघोर असं युद्ध, यांचं घनघोर असं युद्ध. या ब्रह्मदेवाने साऱ्या सृष्टीची निर्मिती केली, 4 वेद निर्माण केले. असा हा सत्य लोकाचा प्रजापती ब्रह्मा याने रण सोडून पळ काढला. हे ब्रह्मदेव, या रणसंग्रामातून झाला सत्य लोकाचा सम्राट झाला, सत्य लोकाचा सम्राट. या सिंधूने सत्य लोकावरती आक्रमण करून ब्रह्मदेवाला पराजित केलं आणि ब्रह्माचं सत्य लोक आपल्या स्वाधीन करून घेतलं. झाला सत्य लोकाच्या सिंहासनावर विराजमान झाला, सत्य लोकाच्या सिंहासनावर विराजमान झाला हा असुर सम्राट सिंधू. असुरांचं साम्राज्य प्रस्थापित झालं, सत्य लोकावर असुरांचं साम्राज्य प्रस्थापित झालं. इंद्राची अमरावती, ब्रह्माचं सत्य लोक या सिंधूने हस्तगत केलं. सूर्यनारायण वरप्राप्तीमुळं अहंकाराने निबद्ध झाला हा असुर सम्राट सिंधू. सिंधू 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 सविनय सादर घेत आहोत सिंधू दैत्याचा वध. सिंधू दैत्याचा वध, सिंधू दैत्याचा वध. नारायण हो विटेवर उभा फाकली प्रभा
आणली तेवढी कथन काय म्हटलं? नारायण नारायण म्हणजे श्री हरी विष्णुदेवा, अजून तुम्हाला काहीच माहिती नाही? भगवान विष्णुदेवा तो सिंधू दैत्य फार उन्मत्त झाला आहे, सर्व देवाला सळोकी पळ करून सोडला आहे आणि आता थोड्या वेळाने तो आपल्या बाजूने चाल करणार आहे. ते आपण सावध राहा म्हटलं. येतो मी. श्रवण करतोय हा कुंड हे शेष नारायणा, सांभाळ तुझं दे वैकुंठ, सांभाळ तुझं दे वैकुंठ. समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न बाहेर आली, त्यातून एक अमृत कलश, हे रत्न देखील बाहेर आलं. तू मोहिनीचं रूप धारण करून ते अमृत आमच्यापासून वंचित ठेवलं. ते पण आता नाही, समजाल? हे सुंदरत्या, तुम्ही देवाच्या वराने फार हिंमत झालाय. तुमच्या अंगात हिंमत असेल तर सुखानुद्धाचा आवाज. अरे ती अमरावती आणि ते सत्य लोक माझ्या स्वाधीन केलंय. अंगात एवढी हिंमत आहे ना, उतर. विष्णूचं वैकुंठ, विष्णूचं वैकुंठ, या वैकुंठावर आक्रमण करतोय हा महाबलशाली सिंधू, महापराक्रमेचा बलशाली सिंधू. या सिंधूने अमरावती आणि सत्य लोक हस्तगत करून विष्णूच्या वैकुंठावर आक्रमण करतो आणि या युद्धभूमीवर शेष नारायण आणि सिंधू यांचं युद्ध चालू होतं. कित्येक वर्ष युद्ध चालूच होतं, कित्येक वर्ष हे युद्ध चालूच होतं. सूर्यनारायणचं वरदान प्राप्त झालं आणि त्याच्या मनात असलेली इच्छा प्रकट झाली. त्याला मरणाचं भय राहिलं नाही आणि म्हणून मी तुझा पराक्रम पाहून तुझ्या प्रसन्न झालंय. काय पाहिजे तू वर मागून घे. हे विष्णुदेवा, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तूच माझ्याकडे वर माग. हे विष्णुदेवा, तू असे कर, माझ्या गंडकी नगरीत जाऊन तू माझी जागा. सारे देव तसे भयभीत झाले, पण झालं. सर्व देव सैरावया बोलू लागले, सर्व देव सैरावया बोलू लागले. या सिंधूच्या भीतीनं, या सिंधूच्या आक्रोशानं सारं त्रैलोक्य गळबळू लागलं, सारं त्रैलोक्य गळबळू लागलं. सर्व देव भीतीने सैरावया बोलू लागले. माझं वास्तव्य स्मशानात असतं, म्हणूनच सारं जग मला भयमुक्त होतं. जो माझी भक्ती मला भावे करतो त्याला त्याच्या इच्छेनुसार फळ मिळतो. ईश्वरानं पाप पुण्याचा हिशोब करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. नारायण नारायण पहा पहा तुम्ही डोळा, पहा पहा तुम्ही डोळा माझा शिवशंकर भोळा, हो माझा शिवशंकर भोळा, हो माझा शिवशंकर भोळा. हो पहा पहा तुम्ही डोळा, पहा पहा तुम्ही डोळा माझा शिवशंकर भोळा, हो माझा शिवशंकर भोळा.
नारायण नारायण कसं सांगू भोलेनाथा सूर्यदेवांच्या वरप्राप्तीमुळे सिंधू दैत्य फार उन्मत्त झाला आहे. सर्व देवाला सळो की पळ करून सोडला आहे आणि आता थोड्याच वेळाने तो आपल्या बाजूने चाल करणार आहे. ते आपण सावत्र म्हटलं. ठीक आहे नारदा, आपण नारगाव सूचना दिल्याबद्दल हे आपला ऋण आहे. ठीक आहे येतो मी. हे शंकरा आज काय तो कैलास हा सिंधू तुझ्यावर आक्रमण करतोय. जगाचा सारीपाट खेळ खेळणाऱ्या जोगड्या तुझा हा सारीपाट मोडण्यासाठी हा अरे सिंधू दैत्या, जगाच्या सारीपाटाला डाम म्हणणारा अजून जन्माचा येत नाही. अधर्माच्या वाटेवर चालणारा तू काय सारीपाटाला डाम म्हणणार? हे शंकरा सारे देव माझ्या कंडकी नगरीत आहे. हा कैलास माझा स्वाधीन. आधुनिक काळात आल्या मार्गे परत जा. नाही तर तुझ्यासाठी मला त्रिशूळ बनावंच हे लागेल. सांग सांग कैलासात अधिपती देवांचा देव महादेव भगवान भोलेनाथ आणि दैत्य सम्राट सिंधू यांचं युद्ध या समर युद्ध भूमीवर सिंधू आणि भगवान शिवशंकर यांचं युद्ध चालू झालं. सर्व देवांची राज्य हस्तगत करून शंकराचा कैलास पर्वत खेळण्यासाठी या कैलास पर्वतावर आक्रमण करतोय हा महाबलशाली सिंधू. आणि या भगवान भोलेनाथाने त्रिशूळ धारण करून शंकरदेव सिंधू दैत्याशी युद्ध करू लागला. सिंधू दैत्याशी युद्ध आणि या युद्धभूमीतून शिवशंभूचा पराभव झाला. भगवान भोलेनाथाचा पराभव झाला आणि कैलासाचा स्वामी झाला. हा सिंधू सविनय सादर करीत आहोत. सिंधू दैत्यावर झाला कैलासाचा अधिपती झाला हा असुर सम्राट. हे सांब सदाशिवा, हे शेष नारायणा, परमपिता ब्रह्मदेवा, त्या सिंधू दैत्याने सर्व देवांची राज्य हस्तगत करून या त्रिभुवनाचा स्वामी झाला आहे. हे शंभो महादेवा, या सिंधूच्या वधासाठी थोड्या वेळ आपल्याला जाण्याची प्रतीक्षा करायलाच पाहिजे. इंद्रदेवा, ब्रह्मदेवा, विष्णुदेवा यातून माझं ते नारद स्वामींचा कोच. ठीक आहे. नारायण नारायण संकट पडले भारी देवांवरी बंदिश केले त्याने गंडकी नगरी. संकट पडले भारी देवांवरी बंदिश केले त्याने गंडकी नगरी. संकट पडले भारी देवांवरी
तांड नृत्य सुरू केलं आहे. सूर्यनारायण वरदान प्राप्त होतात त्याच्या मनात असुरीच्या प्रकट झाल्या आहे. सर्व देवांची राज्य हस्तगत करून या त्रिभुवनाचा स्वामी झाला आहे. देवा मुनिवर्या या सिंधू नदीच्या विनाशाचा उपाय सांगा म्हटलं. नारायण नारायण देव हो, यावर एकच उपाय आहे. शिव पार्वतीचा पुत्र गजानन, या गजाननाची सर्वदेव मिळून आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. येतो मी. नारायण. नारदाच्या सगळ्याप्रमाणे आपण सर्वदेव मिळून त्या गजाननाचा धावा करूया. संकट पडले देवांवरती, संकट पडले देवांवरती, मंद झाली मती संकट पडले देवांवरती, संकट पडले देवांवरती, धुंद झाले मध्ये गणेशा, करतो तुझी आरती गणेशा, करतो तुझी आरती. संकट पडले देवांवरती, संकट पडले देवांवरती, धुंद झाले मती गणेशा, करतो तुझी आरती गणेशा, करतो तुझी आरती. देवान जाने केले जर जर, देवान जाने केले जर जर. संकट पडले देवांवरती, संकट पडले देवांवरती, धुंद झाले मध्ये गणेशा, करतो तुझी आरती गणेशा, करतो तुझी आरती गणेशा, करतो तुझी आरती. देव हो, तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न आहे. त्या सिंधू दैत्याने तुम्हाला फार त्रास दिला आहे. त्या सिंधू दैत्याचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी लवकरच महेश्वरी या नावाने पार्वतीच्या उदरी अवतार धारण करणार आहे. कृतयुगामध्ये मला विनायक म्हणतात. मी त्रेतायुगामध्ये महेश्वर हे नाव धारण करतो. द्वापार युगामध्ये मला गजानन असे म्हणतील आणि कलियुगात धूम्रकेतू हे नाव मला प्राप्त होईल. तथास्तु तथास्तु. खऱ्या अर्थानं अरे अमर झालोय. या खंडाचा स्वामी हा सिंधू झालाय. सारे देव माझ्याकडनं किती अमर झालं. नारायण नारायण. देवाचा दास बरेच दिवसानं माझ्या आठवण झाली. याची थोड्या वेळ वाट
जिकडे तिकडे शोध शिकारे, जिकडे तिकडे शोध शिकारे, फिरसिल वेळा परी वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. जिकडे तिकडे शोध शिकारे, जिकडे तिकडे शोध शिकारे, फिरसिल वेळा परी वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. मिळतो मानवा जन्म एकदा, मिळतो मानवा जन्म एकदा. एकच ईश्वर असे सर्वदा, एकच ईश्वर असे सर्वदा. जिकडे तिकडे शोध शिकारे, जिकडे तिकडे शोध शिकारे, फिरसिल वेळा परी वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. नारायण नारायण नारद, त्या देवाचं नामस्मरण. अरे या साऱ्या त्रिखंडात या सिंधूचा जय जयकार होत आहे. सिंधूचा. नारायण नारायण. सिंधुदेश, हा तुझा गैरसमज आहे. म्हणजे तू अजून विजय झालेला नाहीस. हे नारद, अजून कोणता वीर आहे? सिंधुदेश, तू सर्व देवांना गंडकी नगरीमध्ये बंदिस्त केलं, हा, हे सत्य आहे. परंतु सर्व देव मिळून त्या गजाननाची आराधना केली आहे होय. आणि गजानन देव प्रसन्न होऊन आपल्या मरणाची निश्चिती करत आहे. म्हणजे माझ्या मरणाची निश्चिती. त्याच्या अंगात किती सामर्थ्य आहे ना, तेच पाहिजे. ठीक आहे सिंधू, सांभाळ स्वतःला. हे नारद, पण या साऱ्या त्रिखंडात या सिंधूचा जय जयकार झाला पाहिजे. सिंधूचा. या असुराला अमरत्वाचा असा अभिमान झाला की मरणाची भीती राहत नाही. दीन दुबळांचा तू कैवारी, भक्त जनाना तू उधारी, माझ्या लंबोदराचे
देवांच्या रक्षणासाठी अवतार झाला आणि माझ्या मरणाचं कारण माझ्या टीममध्ये ना उतर या लढात संघर्ष झालं. आणि माझा अंत त्या सूर्यनारायणाकडून अमरत्व प्राप्त केलं. चल उतर. सुस्वागतम सुस्वागतम. या सिंधू दैत्याने सूर्यनारायणाची घटघट तपसाधना केली आणि अमृतत्व प्राप्त होतात त्यांच्या मनात असलेली इच्छा प्रकट झाली. प्रथम स्वारी केली अमरावतीवर, त्यानंतर ब्रह्माचा सत्यलोक आणि सत्यलोकानंतर विष्णूचा वैकुंठ. तिने देवांचे राज्य हस्तगत करून भगवान शिवशंकराचा कैलासवर हस्तगत भेटला. त्रिभुवनाचा अधिपती झाला हा सिंधू आणि म्हणून सर्व देवांनी गणेशाचा धावा केला आणि या समरयुक्त मयूर सविनय साधन आहोत. बाळ गजानन आणि सिंधू यांचं घनघोर असं युद्ध. बाळ गजानन आणि सिंधू यांचं घनघोर युद्ध. सिंधू दैत्याचा अंत जवळ आला. सिंधू दैत्याचा अंत जवळ आला. सेतू सेतू साऱ्या त्रिभुवनात आतंक माजवला. या सिंधू दैत्याने आतंक माजवला. सिंधू तुझा अंत जवळ आला. सिंधू तुझा अंत जवळ आला. सर्व देवाला फार पिढाली आहे. तुझ्या जवळ देवा तुझ्या जवळ मग रसिक हो, मोरया ओम वक्रतुंडाय धीमहि एकदन्ताय विद्महे तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम वक्रतुंडाय धीमहि एकदन्ताय विद्महे तन्नो दन्ती प्रचोदयात्. हे गजानना, हे लंबोदरा, शब्द रूपान पहिलं पुष्प तुझ्या चरणी अर्पण करते. हे गजानना, दुसरं पुष्प माझ्या रसिक जनांच्या चरणी अर्पण करते. हे लंबोदरा, तुझं हे मंगलनाम माझ्या सर्व भक्तगणांच्या मुखात अखंड राहू दे. 14 विद्यांनी 64 कलांचा तो अधिपती. 14 विद्यांनी 64 कलांचा तो अधिपती. हे गजानना, हे लंबोदरा, आम्हा पामरांचे तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. बोला श्री गणपती गजानन महाराज की जय. आदि मायेच्या बालका
देवासी